गट क्रमांक 182 आणि 230 मधील जाणारा पांदण रस्ता असून त्या 230 मधील मागील लोकांना आणि नागरिकांना जाण्यासाठी व शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ता गेल्या 50 वर्षांपासून अस्तित्वात आहे। त्या रस्त्यावर शिवनेरी आश्रमशाळेतील शिक्षक हजारे सर यांनी पांदण रस्त्यावर अतिक्रमण दादागिरी करून केल्याचं दिसत आहे। यावर तहसीलदार आणि जिल्हाधिकारी साहेब हिंगोली आणि पोलीस निरीक्षक औंढा नागनाथ यांनी कारवाई करावी अशी येथील प्लॉट धारक आणि पाठीमागील राहणाऱ्या नागरिकांची मागणी आहे। अन्यथा उपोषण आणि आंदोलन करणार आहेत। व ग्रामपंचायत प्रशासन आणि तलाठी मंडळ अधिकारी यांनी सुद्धा मांदण रस्त्यावरील अतिक्रमण लवकरात लवकर काढून यावर योग्य असा उपाय शोधावा, जेणेकरून ज्यांनी इमानदारीने आपले प्लॉट घेतले आहेत त्यांचं संरक्षण होईल आणि शेतकऱ्यांना पांदण रस्ता कायमचा खुला होईल। ज्यांनी चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण करून प्लॉट हस्तगत केलेले आहेत त्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी। परभणी हिंगोली रोडवर त्या प्लॉट धारकाला येण्यासाठी रोड शिल्लक ठेवलेला नाही असं दिसत आहे। या सर्वांवर त्वरित कारवाई करण्यात यावी। युवा शक्ती न्यूज लाईव्ह हिंगोली। काय समस्या सर तुमची? आमच्या प्लॉटिंगमध्ये मी एनए केलेलं आहे। गट नंबर 230 मध्ये 1 हेक्टर 57 आर माझी जमीन होती, त्याच्यामध्ये एनए केलेलं आहे। आणि समोर 182 गट नंबरची एक 12 गुंठे जमीन आलेली होती, तर त्यामध्ये ते हजारे सरांनी अतिक्रमण करत आहेत रोडमध्येच माझ्या। तर पाठीमागे राहणाऱ्या लोकांना जाण्या येण्याचा खूप त्रास होत आहे। तर मी त्यांना विनंती केली की तुमचा गट 182 आणि माझा 230 ते मोजून घेऊ आणि नंतर पार्टिशन करू, पण ते गुंडागर्दी करून ते आज प्लॉटिंगमध्ये किती लोक सध्या राहतात, त्यांना वाटासाठी काय सुविधा आहे? आज 50 लोकांच्या वर राहतात तिथे, 50 एक घरं झालेली आहेत आणि त्यांना सुविधामध्ये म्हणजे रस्त्याचीच अडचण आहे मेन। पांदण रस्त्याचा काय मोकळा आहे का नाही तुम्हाला? नाही, तर त्यांनी 182 आणि 230 मोजतो म्हणले उद्याच्याला। आता मी तर उद्या मोजणीला टाकणारच आहे, परंतु आता ते काय करते उद्याच्याला पाहू। पण दादागिरीनं ते रस्ता हडपण्याच्या मार्गावर आहे आणि रस्त्यावर अतिक्रमण करायले। हजारे सर हे शिक्षक असून आश्रमशाळेमध्ये शिक्षक आहेत। सर्व हिंगोलीकरांना Subscribe now and press the bell icon. Never miss an update. 4 वेळा